मित्रांनो नमस्कार. वाचन ही केवळ सवय नसून ती आयुष्य घडवणारी, विचारांना दिशा देणारी आणि व्यक्तिमत्वाला उंची देणारी एक अद्भुत अशी शक्ती आहे. पुस्तकांच्या सहवासात वाढलेली माणसं केवळ ज्ञानसंपन्न होत नाहीत, तर ती अधिक संवेदनशील, दूरदर्शी आणि प्रभावी सुद्धा बनत असतात. चौफेर वाचनामुळे मनाच्या कक्षा विस्तारतात, विचारांना नवे आयाम मिळतात आणि जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा अधिक व्यापक होत असतो. वाचन म्हणजे अनुभवांचे, विचारांचे आणि संस्कारांचे साठवणूक केंद्र असते, जे प्रत्येक पानासोबत आपल्याला नव्याने घडवत असते. इतिहासात अशी अनेक महान व्यक्तिमत्वे आहेत ज्यांनी प्रचंड वाचनाच्या जोरावरती आपले आयुष्य बदललं. बालपणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेली ही माणसं पुस्तकांच्या आधारानं उभी राहिली. त्यांच्याकडे पैसा नव्हता, साधने नव्हती, पण वाचनाची तळमळ होती. त्यांनी ग्रंथालये पिंजून काढली, जुन्या पुस्तकांमध्ये नवीन जग शोधलं आणि त्या ज्ञानाच्या बळावरती स्वतःचं भविष्य घडवलं. वाचनामुळे त्यांना केवळ माहिती मिळाली नाही, तर स्वतःवरती विश्वास ठेवण्याची ताकद सुद्धा याच पुस्तकांतून मिळाली. आपण नेहमी पाहतो की वाचनाची आवड असलेली माणसं सतत शिकत राहतात. त्यांना प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी नवीन जाणून घ्यायचं असतं. विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य, इतिहास अशा प्रत्येक क्षेत्रातील वाचन त्यांच्या विचारांना समृद्ध करत असते. त्यामुळे त्यांचे निर्णय अधिक परिपक्व आणि प्रभावी ठरतात. वाचनामुळे निर्माण होणारी चिंतन शक्ती त्यांना सामान्य माणसांपेक्षा वेगळं बनवते. ते केवळ माहिती गोळा करत नाही, तर त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करून जीवन जगताना उपयोगात सुद्धा आणत असतात. अशा व्यक्तींच्या जीवनात वाचन हा केवळ छंद नसतो किंवा रुटीनचा भाग नसतो. त्यांची ती केवळ दिनचर्या नसते. त्यांचं वाचन म्हणजे फक्त घोकमपट्टी नसते, तर तो त्यांच्या जीवनाचा श्वास बनतो. पुस्तकांमधून त्यांना प्रेरणा मिळते. संकटावरती मात करण्याची ऊर्जा सुद्धा याच पुस्तकांमधून मिळते. अपयशातून पुन्हा उभी राहण्याची जिद्द सुद्धा याच पुस्तकांतून मिळते. अनेक वेळा एखादं पुस्तक त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरते. एका विचारानं, एका ओळीनं किंवा एका कथेमुळे त्यांची दिशा बदलते आणि ते नव्या उमेदीनं आयुष्याचा प्रवास सुरू करतात. वाचनामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण खोली निर्माण होते. त्यांचे बोलणे प्रभावी होते, विचार स्पष्ट होतात आणि निर्णयांमध्ये आत्मविश्वास दिसून येतो. वाचनातून मिळालेली मूल्ये आणि संस्कार त्यांच्या वागण्यातून झळकत असतात. अशा व्यक्ती समाजात आदर्श ठरतात आणि इतरांना प्रेरणा देतात. त्यांचं आयुष्य म्हणजे जणू एक जिवंत ग्रंथच असतो, ज्यातून अनेकांना मार्गदर्शन मिळते. आजच्या डिजिटल युगामध्ये सुद्धा वाचनाचे महत्व अजिबात कमी झालेलं नाही, उलट ते अधिक व्यापक झालेलं आहे. माहितीचा स्फोट झालेल्या या काळात योग्य आणि सखोल ज्ञान मिळवण्यासाठी वाचनाची सवय ही अत्यंत महत्वाची ठरते. सोशल मीडियाच्या या क्षणिक माहितीपेक्षा पुस्तकांचं ज्ञान हे अधिक स्थिर, सखोल आणि परिणामकारक असते. त्यामुळे वाचन ही सवय प्रत्येकानं जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. शेवटी वाचन हे आयुष्य बदलणारे साधन आहे, जे तुम्हाला शून्यातून अगदी शिखरापर्यंत नेऊ शकते. ज्यांनी वाचनाला आपले जीवन बनवले, त्यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर समाजाचे सुद्धा भविष्य उज्ज्वल केले. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा: मी शेवटचे पुस्तक कधी वाचले आणि आता पुढे कोणतं पुस्तक वाचणार आहे? कारण कदाचित त्या एका पुस्तकामध्ये तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद दडलेली असेल.